हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या। तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती। 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल। अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अपमान, मग कराकडे लोक। संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। औरंगजेबाच्या थडग्याला शहांनी समाधीचा दर्जा दिला। रायगडावर कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरून जोरदार हल्लाबोल। अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते। काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात। संजय राऊतांच्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट। अमित शहा दिल्लीला रवाना होण्याआधी तासभर चर्चा। भेटीचा तपशील गुलदस्त्यात। यंदा देशभरामध्ये सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता। खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतामध्ये समाधानकारक पाऊस। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 17 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा। राजस्थानमध्ये वीज कोसळून आणि वादळामुळे दोघांचा मृत्यू। 16 एप्रिलपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा अंदाज। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा फक्त 31%वर। कडक उन्हाळा आणि जलद गतीनं होत असलेले बाष्पीभवन यामुळे पाणीसाठा आटला। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटिसा। एजेएल कंपनीला मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली। सोनिया गांधी, राहुल गांधी हे एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक। ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य। अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेमध्ये मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला। भारतात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम सुरक्षितच। गबार्ड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळला। इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यानं ईव्हीएम सुरक्षित, आयोगाचं स्पष्टीकरण।